बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतोय। अनिल देशमुख यांना दिलासा मिळालेला आहे। ईडीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे। हायकोर्टाच्या निर्णयाला केलेला विरोध। देशमुखांची सीबीआय कोठडी मात्र कायम आहे। सीबीआय कोठडीत 1 नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे। मात्र अनिल देशमुखांना ईडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। हा दिलासा मिळालाय। याआधी अनिल देशमुख यांचा मुलगा त्याच्याविषयीची बातमी आली होती, त्यालाही दिलासा मिळालेला होता आणि आता अनिल देशमुखांनाही दिलासा मिळालेला आहे। ईडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। हा दिलासा अनिल देशमुखांना मिळाला आहे। मात्र त्यांच्या कोठडीत 1 नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, काय अधिक माहिती, कसा दिलासा मिळाला अनिल देशमुख यांना? अनिल देशमुखांना जी खास करून जामीन देण्यात आला होता मुंबई उच्च न्यायालयाने, त्यानंतर त्या संदर्भात ईडी न्यायालयाला परवानगी देण्यात आली होती की आगामी काही दिवसापर्यंत 7 दिवसामध्ये त्यांना जर बघितलं तर त्यांना सुप्रीम कोर्टात याचिका करण्याचे अधिकार देण्यात आले। ईडीने त्याच निर्णयाला आव्हान दिलं होतं आणि त्यानंतर आव्हान दिल्यानंतर आज या संदर्भात सुनावणी झाली आहे। सुनावणी झाल्यानंतर जी याचिका आहे ईडी कार्यालयाची, ईडीच्या वतीने दाखल झाली होती, ती याचिका फेटाळण्यात आली आहे। याचा अर्थ असा होतो की ही याचिका फेटाळल्यामुळे आता अनिल देशमुख यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे असं म्हणावं लागेल की हा एक मोठा दिलासा अनिल देशमुख यांना मिळालेला आहे। माजी गृहमंत्री आहे, महाविकास आघाडीमध्ये ते गृहमंत्री होते आणि त्यांच्यावरती ईडी आणि सीबीआयचा देखील आरोप आहे। पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाने एक मोठा दिलासा दिलेला आहे। धन्यवाद प्रशांत, माहिती दिल्याबद्दल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नव्या कार्यालयाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। पुण्यातील सारसबागेजवळ हे नवं कार्यालय असणार आहे। तब्बल 5000 स्क्वेअर फुटाचं हे कार्यालय असणार आहे। शिंदेंच्या नव्या कार्यालयाचं पुण्यामध्ये काम सुरू झालेलं आहे। 5000 स्क्वेअर फुटाचं हे कार्यालय असणार आहे। महत्त्वाची बातमी आहे, शिंदेंच्या पक्षाचं नवं कार्यालय पुण्यात असणार आहे। भव्य असं 5000 स्क्वेअर फुटाचं हे कार्यालय असेल, ज्याचं काम सुरू झालेलं आहे अशी माहिती मिळतेय। थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, पुण्यामध्ये शिंदेंच्या पक्षाचं 5000 स्क्वेअर फुटाचं नवं कार्यालय उभं राहतं असं कळतंय। सुवर्ण बाळासाहेबांची शिवसेना यांचं पुण्याचं मध्यवर्ती कार्यालय जे आहे ते इथं असणार आहे। 5000 स्क्वेअर फुटाच्या कार्यालयाचा प्लॅन जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। संपर्क प्रमुख जे आहेत अजय भोसले आणि शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या संकल्पनेतून हे कार्यालय जे ते इथं उभारलं जात आहे। काल पक्षाचं नाव अंतिम झालं, आज चिन्ह अंतिम होईल। तोपर्यंतच पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयाची जागा जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे। इथं मुख्यमंत्री कार्यालयाचं सुद्धा एक सेक्शन असेल असं इथले प्रसिद्धी प्रमुख जे आहेत संजय अग्रवाल ते सांगतात। त्यांना विचारूया नेमकं कार्यालयाचं एकूण लेआउट कसं असणार आहे, कसं काम चालेल आणि कधीपर्यंत पूर्ण होईल? हा जे शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना भवन आहे ह्याच्यात कसं आहे, जनसामान्यासाठी सर्व कारोबार चालणार आहे। CM साहेबची जी CMO ऑफिस वगैरे इकडे कनेक्ट राहणार आहे। पूर्ण कामानं वैद्यकीय कक्ष असणार आहे इकडं पूर्ण टीम इकडे बसणार आहे। वर आमच्याकडे 1000 स्क्वेअर फीटचं जागा आहे, खाली ऑफिस आहे, असं करणार। ठीक आहे। मुख्यमंत्री बोलतायत, थेट प्रक्षेपण। 3 रुपये कमी करून टाकले। आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले, विजेच्या सवलतीने 50% त्यांना माफ केलं। आम्ही शेतकऱ्यांना जी मदत मिळत होती, नुकसान भरपाई, NDRF चे जे नियम होते त्याच्या दुगना करून टाकले। 2 हेक्टरची जी परवानगी होती 3 हेक्टर करून टाकले। जर आम्हाला नियमाने त्यांना पैसे देणे भाग पडला असतं तर 1,500 कोटी गेले असते। आम्ही 6000 कोटी रुपये दिले, 6000 कोटी। शेवटी बळीराजा आहे तो, शेतकरी आहे, आपला अन्नदाता आहे। आपल्याला जे खातो ते तो पिकवतो, मेहनत करतो, त्याला त्याच्या आत्महत्या कमी करण्यासाठी आम्ही मोठा विशेष कृती आराखडा करते आपलं सरकार। सर्वसामान्य माणसांना आम्हाला न्याय द्यायचा आहे। मेट्रोचे प्रकल्प जे थांबलेले आहेत मुंबई MMR मध्ये, त्याला पुढे न्यायचं। आम्ही MMRDA ला 60,000 कोटी रुपये कर्ज काढण्यासाठी मान्यता दिलेली आहे। त्यामध्ये तुमचं सगळं MMRचं जे आहे तेही होईल। तुमचा कुठला तो रस्ता आहे
दहिसर भाईंदर लिंक रोड तो पण देखील आपण करून टाकू तातडीने. त्याला तुमच्या ट्रॅफिकचा दूर होईल. गीता जैन मॅडम मगाशी म्हणाल्या टोल नाक्याचं ते देखील आपण कसं गडकरी साहेबांशी बोलून आपण ते तिकडे पुढे न्यायचं तर लोकांना त्रास कमी होईल. तेच काम आम्ही करणार. अनेक निर्णय आपण घेतोय. आपलं सरकार हे लोकाभिमुख निर्णय घेत आहे. आधीच्या सरकारमध्ये मी पण होतो, परंतु निर्णय घेण्याची जी काय ताकद आणि क्षमता या ठिकाणी मी आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत ते 5 वर्ष त्यांचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव जो आहे त्याचाही फायदा या सर्वसामान्य जनतेला या राज्याला होतोय. आणि म्हणून जवळपास 72 मोठे निर्णय आम्ही घेतले. मी सगळे इथे सांगत नाही, परंतु 72 आम्ही निर्णय घेतले. फटाफट आमच्या सह्या होतात. कुठे आमचं पेन खिशालाच असतं. कुठेही निघालो की हे सगळे आमदार लोकांना माहित आहे. तर मंत्रालय सोडलं मेलो मंत्रालयात सह्या घ्या म्हणजे नाही तर मंत्रालय चलता फिरता मंत्रालय. शेवटी आपल्याला लोकांचं करायचं आहे. आणखी आपल्याला जेवढी कामं या मीरा भाईंदर साठी करताय. मी पूर्वीचं मीरा भाईंदर आणि आताच पाहतोय रस्ते रुंद झालेले आहेत, स्वच्छ आहे, सगळं आहे. तुम्हाला काहीतरी पुरस्कार पण भेटले ना. ड वर्ग ड वर्ग तसं नवी मुंबई पुढे आहे ना. नवी मुंबईच्या वर्ग वरचा आहे, पण याच्यामध्ये आणखी सुधार करा. स्वच्छतेला महत्व द्या, साफसफाई करा. बाकी काय त्याच्यामध्ये कोणाचा मुलायचा ठेवू नका. फक्त लोकांशी आपण बांधील आहोत. लोकांना न्याय द्यायचा आपल्याला. बाकी काय बघू नका. ही जनता जी आहे ही जनता तुमच्या कामावर खुश झाली पाहिजे. या ठिकाणी शहरामध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजे. आता पाणी तर तुम्हाला आम्ही देतोच आहे सूर्याचं. तुम्हाला आणखी त्या पाईपलाईन साठी देखील आम्ही पैसे दिलेले आहेत. सगळं म्हणजे शेवटी आपल्याला मीरा भाईंदर जे आहे मुंबई लगत असल्यामुळे या ठिकाणी जी लोकसंख्या पॉप्युलेशन आहे ते नॅचरल ग्रोथ नाही, त्याच्यामध्ये वाढ जास्ती होत असते. आणि हे धरून आपल्याला या मीरा भाईंदरला जेवढं काय आपल्याला जास्तीचं देता येईल तेवढं आपण देऊ. धोकादायक इमारतींचा जो विषय आहे तो देखील आपण क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये तो देखील मार्गी लावण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे ते देण्याचा नक्की प्रयत्न आपला सरकार करेल. मुंबईमध्ये देखील मुंबईतून जे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प मी आता गणपती आणि नवरात्रोत्सव मध्ये फिरलो. काही विरोधक म्हणाले 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत मुख्यमंत्री फिरतात. 2 मुख्यमंत्री पाहिजे. त्यांना पूर्वीची सवय होती 2 मुख्यमंत्रीची, पण मी एकटा काफी आहे. आणि मी 6 वाजेपर्यंत फिरतो म्हणून तर मला लोक भेटतात. अरे आमचा प्रकल्प बघा 10 वर्षापासून रखडलाय, आमचा 7 वर्षापासून रखडलाय, आमचा 15 वर्षापासून रखडलाय. त्याची सगळ्यांची नोंद मी घेतो. आणि मी आणि DCM साहेब आमचे देवेंद्रजी आम्ही बसलो त्याच्यावर. आम्ही ठरवलेलं आहे मुंबईमध्ये जेवढे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प थांबले ते पूर्ण झाले पाहिजे, पुढे गेले पाहिजे. सरकार पूर्ण त्यांना मदत करेल. आणि जे लोक बाहेर आहेत ते वापस त्यांच्या घरी आले पाहिजे. त्यामध्ये विकासकाच्या अडचणी असतील, त्या तिथल्या लोकांच्या असतील, ज्या ज्या अडचणी असतील त्या दूर करण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. आणि म्हणून आपल्या सरकारमध्ये बघा जे लोकांना पाहिजे होतं ते 2 वर्ष तुम्ही काही केलं का? सण उत्सव साजरे 2 वर्ष ते असे बसले होते सगळे. पण आम्ही आल्यानंतर पहिला गोविंदा केला, गणपती उत्सव केला, धूम धडाक्यामध्ये. नवरात्रोत्सव पण जोरात झाला, दसराही झाला जोरात, आता दिवाळी पण जोरात होईल. त्यामुळे शेवटी लोकांना जरा मोकळेपणाने मोकळा श्वास घेऊ द्या. चायनामध्ये लॉकडाऊन झाल्यावर लगेच आपण घाबरतो. इकडे आपण सांगतो आता करायला पाहिजे. लॉकडाऊन हा काही लोकांचा आवडीचा विषय होता. पण ठीक आहे, आपल्याला एकच सांगतो, शेवटी जनता आहे तर आम्ही तुम्ही एवढे जर बसले नसता या व्यासपीठाला काय शोभा असती? काहीच नसतं. त्यामुळे शोभा जी आहे हे जे ऐश्वर्य आहे जे आमचं ते जनता आहे. आणि आमची बांधिलकी जनतेशी आहे. बाकी आम्ही कोणाला काही आम्ही फिकीर करत नाही. कोणी काही टीका करा, आम्हाला टीकेला टीकेने उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ. आम्ही त्याला कामामध्ये उत्तर देऊ. देवेंद्रजी पण 5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. मलाही माहित आहे त्यांच्या कामाची पद्धत आणि कामाचा आवाका. आणि म्हणून आता 1 से बढ़कर 2 या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आणि आमचं सगळं मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे राज्यामध्ये
आम्ही सगळीकडे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं आम्ही काम करणार आहोत। या राज्यातला सर्वांगीण विकास करण्याचं काम प्राधान्य आम्ही देणार आहोत आणि म्हणून जे जे प्रकल्प आम्ही केंद्र सरकारला पाठवतोय ते प्रकल्प केंद्र सरकार मंजूर करते, हा फरक आहे। आणि त्यामुळे दोन्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने मोठमोठे निर्णय आपण या राज्यासाठी घेऊ। महापालिका नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आपले जे काही प्रश्न असतील ते तर मला वाटतं आपल्याला आपल्या पातळीवर आपण सोडवूच, परंतु हे मीरा भाईंदर जे आहे हे मुंबई लगत आहे आणि ठाण्यालगत आहे। मुंबई आणि ठाण्याचं हे मधलं मीरा भाईंदर आहे। एक मॉडेल शहर झालं पाहिजे, एक चांगल्या सोयी सुविधांनी शहर निर्माण झालं पाहिजे, अशा प्रकारचं काम आपण करा। या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि नगर विकास खातेही माझ्याकडे आहे, त्यामुळे काळजी करू नका, आपल्याला कुठेही अडचण येणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी देतो। पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून आजच्या या सर्व कार्यक्रमाला भूमिपूजन लोकार्पण साठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो। पुढच्या बातमीकडे वळूया। ठाकरे गटाला नवं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून आहे। बाळासाहेबांच्या शिवसेनेला पहिले 3 पर्याय निवडणूक आयोगाने फेटाळले। बाळासाहेबांच्या शिवसेनेला चिन्हाचे नव्याने 3 पर्याय पाठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते। सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचं झाड यापैकी बाळासाहेबांच्या शिवसेनेला कोणतं नवं चिन्ह बहाल केलं जातं याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत। यापैकी शिंदे गटाला सूर्य चिन्ह मिळण्याची शक्यता अधिक आहे। शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पहिली पसंती सूर्य या चिन्हाला दिली आहे। सूर्य हेच चिन्ह मिळेल असा विश्वास शिंदे गटाने व्यक्त केला आहे। दरम्यान शिंदे गटाला आता बाळासाहेबांची शिवसेना हे नवं नाव निवडणूक आयोगाने दिलंय। या नवीन नावावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून खिल्ली उडवली जाते। राज्यात अनेक बाळासाहेब आहेत, तुमचे बाळासाहेब नेमके कोण? बाळासाहेब नाही तर त्यांच्या सोबतच्या ठाकरे नावाला महत्त्व आहे असं म्हणत बाळासाहेबांच्या शिवसेनेला किशोरी पेडणेकर, अरविंद सावंत यांनी डिवचलंय। केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वतीनं जवळपास 3 लाखाच्या वर शपथपत्र देण्यात येणार आहे। ही सगळी शपथपत्र जिल्हानिहाय देण्यात येणार असून आजपासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे। या गटाच्या वतीनं प्रत्येक बॉक्सवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। या बॉक्सवर लावण्यात येणाऱ्या फोटो आणि मजकूर सर्वात प्रथम न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। यामध्ये पदाधिकारी आणि प्राथमिक सदस्य असे 2 गट तयार करण्यात आलेले आहेत। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 80वा वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांच्या जुहू इथल्या जलसा या निवासस्थानाबाहेर फॅन्सनी प्रचंड गर्दी केलेली होती। यावेळी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांकडून केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्याकरता बिग बी स्वतः जलसा बंगल्याबाहेर आलेले होते। या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।